धारोलचा 12वा प्रतिनिधी नाहीये. फलंदाजाला बॉल द्यायचे. धारोल संघाचे आपण फलंदाज पाहू शकता, जितेंद्र आणि अनिल. तसंच TSK ठोंबरवाडी संघाचा आपण पाहू शकता गोलंदाज अविला. एक अष्टपैलू खेळाडू असेल अविनाश. त्याच्या माध्यमातून आपण सतत पाहू शकता गोलंदाजी मात्र त्याला भन्नाट वेग आहे. चला, जास्तीचा विलंब आपण घेऊ नका. आपल्याला पुढचे सामने पण आपण खेळवायचे आणि आज फायनल डे असेल. चला, ठुंबरवाडी संघ जास्तीचा विलंब करू नका. चला, ठुंबरवाडी संघ जास्तीचा विलंब. दोन रनची पॅनल्टी असेल TSK ठोंबरवाडी संघाला. चला, सामन्याला मात्र सुरुवात होते. अविनाश पहिला चेंडू मारा करतोय. अनिल मोठा फटका इथे पाहू शकता. 4 धावा, 1 बाउन्स, चौकार. नक्कीच पॉवर प्लेच्या शतकाचा आपल्याला फायदा उचलावा लागेल. पहिल्या चेंडूवरती अविनाशचा मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम चेंडू. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवायचा प्रयत्न होता, मात्र चेंडूला अतिरिक्त उसळी असल्यामुळे चेंडू मात्र हातात नाही मिळत. अविनाश तिसरा चेंडू आपण पाहू शकता. जितेंद्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली. रामदास होणार नाहीये चुका. बिग विकेट डाऊन. काही सुंदर एफर्ट्स आपण पाहू शकता रामदास यांच्या माध्यमातून. चला, नेक्स्ट फलंदाज आपण रेडीच राहायचंय. आपल्याला नेक्स्ट फलंदाज पाहायला मिळेल विशाल. चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत. अवीचा पुढचा चेंडू. विशाल यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. डाय मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू आपल्याला पाहू शकता लांबच पाहायला मिळाला. झेल मात्र झाली असती. चेंडू मात्र थोडासा लांब राहिला. अविनाश, मी म्हणालो होतो अविनाश एक स्टार खेळाडू आहे TSK ठोंबरवाडीचा. चेंडूला मात्र उसळी नाहीये. चेंडू खाली राहिलाय. एक सुंदर गोलंदाजी अविनाशच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू
ओ यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. शतक संपलाय. चला नेक्स्ट गोलंदाज लगेचच घ्यायचा आहे. वातावरण असं झालंय की पाऊस येऊ शकतो. एक षटकांती धावा लागल्यात 8. एक गड्याच्या मोबदल्यात 8 धावसंख्या आपण पाहू शकता. नेक्स्ट गोलंदाज रामदास, TSK ठोंबरवाडी संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज. त्याची ओळख एक स्टार खेळाडू, अष्टपैलू आपण पाहू शकता रामदास. हा पॅनल्टी पकडून 8 रन झालेत. ओ अप्रतिम चेंडू, चेंडू अवंतर धाव, स्क्वेअरचा मारा, वाईट चेंडू. पुढचा चेंडू रामदास. विशाल तयार. ओ उंचावर खेळलाय चेंडू, चेंडूला लांबी कमी, उंची जास्ती, चेंडू खालती कैलास, होणार नाहीये चुका. इथं मात्र बिग विकेट डाऊन. विशाल बॅक टू पवेलियन. नेक्स्ट फलंदाज असेल योगेश. थँक्यू डीजे. रामदास तयार. स्ट्राइक एंड वरती असेल न्यू फलंदाज योगेश. दुसरा चेंडू. ओ या वेळेला चेंडू मात्र पडल्यानंतर थोडस वळण आपण पाहू शकता. रामदास यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी होते. ओ शॉर्ट चेंडू होता, त्याच्यावरती फटका सजवायचा होता, मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क नाहीये. आपण पाहू शकता रामदास एक सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकता त्याच्या माध्यमातून. ओ या वेळेला देखील डॉट चेंडू, एक निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू झालेत अद्यापर्यंत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. ओ शॉर्ट चेंडू होता, शतरक्षक आहे योगेश, योगेश कडून चुका. काय रे बाबू, जमला आंब्या पुढचा. योग्या आंब्या पुढचा नाही ना जमला. असो तो 3+ धावा आपण पाहू शकता. पुढचा चेंडू रामदासचा. ओ फुलटॉ चेंडू होता, फटका सजवायचा होता. योगेश, योगेश कडून पुन्हा चुका आपण पाहू शकता. या चुकाच्या मोबदल्यात 2 धावा. 2 धावा तर झाल्यात कंप्लीट. शतक संपण्याचा इशारा पंचांचा. शतक संपलाय. 2 षटकानंतर धावा लागल्यात 14 या अंकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात 14. नेक्स्ट गोलंदाज योगेश. काय आवाज? योगेश पाहू शकता.
ओ अप्रतिम चेंडू, चेंडूला लांबी कमी उंची जास्त, कैलास आहे चेंडू खाली, होणार नाहीये चुका. अप्रतिम झेल आपण पाहू शकता कैलासच्या माध्यमातून. योगेशच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आपण पाहू शकता. नेक्स्ट फलंदाज सुनील. योगेशचा दुसरा चेंडू. ओ रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला नाहीये. इथून मात्र डॉट चेंडू आपण पाहू शकता योगेशच्या माध्यमातून. ओ या वेळेला बिगीट सुनीलच्या बॅट मधून आला षटकार. ठोक डीजे. योगेशचा पुढचा चेंडू. ओ या वेळेला आणखीन एक तडाखा आपण पाहू शकता. सुनील ऑन फायर. आपण त्याच्या माध्यमातून पाहू शकता. ओ यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. फटका फसलाय. किपरला मात्र संधी होती झेल घेण्याची. आपण झेल तर कुणाची सोडल्या. सुनील त्याच्या बॅट मधून लगातार 2 षटकार आलेत. आपण पाहू शकता अतुलचा तिसरा चेंडू. ओ फुलटॉस चेंडू होता. त्याच्यावर फटका सजवलाय. बॉल थांबणार नाहीये. 1 बाउन्स चौकार. अतुलच्या विरोधात काय फलंदाजी होतीये सुनीलची आपण पाहू शकता.
अतुलचा पुढचा चेंडू आपण पाहू शकता. ओ या वेळेला बिग हिट आपण पाहू शकता. बॉल आल्या आल्या त्याला पाठवलाय पार्किंग मध्ये. अतुलच्या विरोधात काय फलंदाजी होते सुनीलची. जर कीपरने ती कॅच पकडली असती तर अतुलला एवढे फटके नसते. आपण पाहू शकता बॉल आलाय, मॅच बॉल आलाय. पुढचा चेंडू अतुलचा. 2 फटके तर आलेत. ओ तिसरा अवी आहे, अवीच्या आवाकाच्या बाहेर. काय फटकेबाजी होते सुनीलच्या माध्यमातून. आपण पाहू शकता सुनील ऑन फायर. अतुलच्या विरोधात मात्र मोठे फटके, वारंवार मोठे फटके मारायचा प्रयत्न होतोय आणि ते प्रयत्न सक्सेस पण होतात. ओ शॉर्ट बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय शतक संपण्याचा. फेअर डिलिव्हरी असेल. 4 षटकांनंतर धावफलकावर धावा लागल्यात 43 धावसंख्येची गरज. ठोंबरवाडी संघाचे आपण पाहू शकता 2 बाहुबली. चला जास्तचा विलंब नको, क्षेत्ररक्षण सजून घ्या धारोल संघ. परसदरीचा संघ नायक आपण या टॉच विन साठी. पहिला चेंडू, ओ अजितच्या विरोधात पहिला चेंडू. क्षेत्ररक्षणाकडून चुका, क्षेत्ररक्षण भंबल झालंय, मात्र येथे एक सिंगल धाव आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्क वरती जितेंद्र आपण पाहू शकता. स्ट्राइक एंड वरती रामदास, ठोंबरवाडी संघाचा बाहुबली.
ओ यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे एकही धाव नाही. डॉट चेंडू. तिसरा चेंडू. ओ या वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण आहे पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडूला मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र फील्ड केलाय अंतिम क्षणाला. चला पुढचा चेंडू. ओ अजित बिग हिट करण्याचा प्रयत्न. नक्कीच वाईट चेंडू. अवंतर धाव. स्क्वेअरचा मारा. पुढचा चेंडू. अजित आहे स्ट्राईक वरती. ओ फुलटा चेंडू. लेग साइडला कट केलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. चौकार. ठोक डीजे. ओ स्लोवर गतीचा चेंडू होता. फसवा चेंडू होता. अजितला मात्र काही समजलं नाहीये. शेवटचा आणि अंतिम चेंडू. ओ फुलटा चेंडू होता. फटका सजवायचा होता मात्र बॅटचे हलकेसे लिडिंग एज लागल्या. एक शतकांती धावा लागल्यात 9. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलेला झुगऱ्यावाडी संघाचा प्रवीण या आणि मॅन ऑफ मॅचची ट्रॉफी घेऊन जा. चला गोलंदाजी मार्क वरती विशाल. समोर असेल रामदास. ओ या वेळेला सूचित करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. आपण पाहू शकता विशाल. अचूक टप्पा. ओ पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल. 2 चेंडू लगातार डॉट आलेत. मोठे फटक्यांची आवश्यकता असेल टीएसके ठोंबरवाडी संघाला. ओ हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुका. यावेळेस एक सिंगल धाव कंप्लीट. आता स्ट्राइक एन वरती असेल अजित. आपण पाहू शकता एक स्फोटक फलंदाज अजित. ओ या वेळेला समोर मारलाय. क्षेत्ररक्षक आहे. करणार नाहीये चुका. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट. आपण पाहू शकता स्ट्राइक एंड वरती रामदास. रामदासच्या फलीतून अजून एकही मोठा फटका आला नाहीये. मोठा फटके येतील का? या वेळेला बिग हिट आपण पाहू शकता. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू डायल आउट ऑफ पार 6 धावेसाठी. ठोक डीजे.
चला, चिंचवली संघाचा कर्णधार आहे, पळसदरी संघाचा कर्णधार इथे टॉच विन साठी यायचंय. नवीन फलंदाज आपण पाहू शकता अविला, एक अष्टपैलू खेळाडू आहे अविनाश. त्याच्या बॅट मधून मोठे फटके येतील का? आपण पाहू शकता कव्हर ड्राईव्हचा फटका, चेंडू बऱ्याच काळ हवेत, चकीना बिग हिट आला यावीच्या बॅट मधून 6 धावेसाठी षटकार, चेंडू आउट ऑफ पार. पुढचा चेंडू सुशीलचा आपण पाहू शकता. पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र घेतलेली अजितची, अवी मात्र थांबणार नाहीये. पुढचा चेंडू, ओ शॉर्ट बॉल होता, कट केलाय, चेंडू झेलची संधी, अवी बॅक टू पवेलियन, क्षेत्ररक्षणाकडून होणार नाहीये चुकी. बिग विकेट डाऊन, अविनाश बॅक टू पवेलियन. पुढचा फलंदाज कैलास, कैलासच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी होते, आपण सातत्याने पाहू शकता. स्ट्राइक रामदासला द्यावी लागेल, त्याच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. रामदास सारखा मोठा फलंदाज खाली आहे, आपण पाहू शकता. एक अवंतर धाव, स्क्वेअरचा मारा, वाईट चेंडू. रामदास सारखा मोठा फलंदाज स्ट्राइक वरती आहे, मोठा फटका, बिग हिट करण्याचा प्रयत्न, कैलास फिल्डर होता तिथे पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर झेल. पलसदरी संघाचा कर्णधार आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल, आपण इथे आला नाही तर 2 बॉलाची पॅनल्टी असेल, याची नोंद घ्या. कैलास ऑन स्ट्राइक, ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू मात्र डॉट. आपण पाहू शकता सुशीलच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली, एक मोठा फटका आला होता, मात्र जबरदस्त कमबॅक. ओ या वेळेला काय अप्रतिम झेल मात्र एसटी रक्षकाने घेतली आहे. कैलास बॅक टू पवेलियन. नेक्स्ट फलंदाज योगेश, आपण पाहू शकता योगेश मात्र मोठा फलंदाज असेल TSK टोंबरवाडीचा. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज, आपण पाहू शकता. रामदास कडे स्ट्राइक असेल, त्याच्याकडे ती क्षमता आहे 2 चेंडू 2 मोठे फटके मारून सामना फिनिश करण्याची. आपण पाहू शकता एक योगेश, एक तारणार खेळाडू आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये गेलाय, त्याच्याकडे पण क्षमता आहे षटकार मारण्याची. चला, पळसदरी संघाचा आणि चिंचवलीचा टॉच विन करायचा आहे. आकाश सराय, आपण नेक्स्ट गोलंदाज अजय, आपण पाहू शकता स्ट्राइक एंड वरती. आणि नक्कीच उत्तम दोरे साहेबांचा इथे आगमन झालेला आहे, उत्तम पादे साहेबांचा इथे आगमन झालेला आहे, तर त्यांचा पण पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार करायचा आहे. चला, पहिला चेंडू रामदासच्या विरोधात अजय, आपण पाहू शकता फुलटॉस चेंडू होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कट केलाय, चेंडू मात्र थांबणार नाहीये, जाणार आउट ऑफ पार. 4 धावेसाठी रामदासच्या बॅट मधून आला हे चौकार. चिंचवलीने प्रथम टॉस जिंकून
फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र घेतलाय. 4 चेंडू अजूनही 6 धावसंख्येची गरज. रामदासकडे ती क्षमता आहे. 1 चेंडू आणि मोठा फटका मारून सामना फिनिश करण्याची. ओ या वेळेला बिग हिट. मी म्हणालो होतो रामदासकडे ती क्षमता आहे. आपण पाहू शकता एक मोठा फटका आणि मॅच फिनिश. हार्ड लक टीम धारोळ आणि गुड लक टीम TSK ठोंबरवाडी.